घरामध्ये पैसाच पैसा येईल या ठिकाणी ठेवा गजमूर्ती. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात सुद्धा या दोन हत्तींची जोडी आहे का? याला गजलक्ष्मी असे म्हणतात. अनेक घरामध्ये गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्रही असतात, पण ते योग्य दिशेला ठेवली आहे का? ही मूर्ती कशी असावी आणि त्याची पूजा करावी का? कोणत्या चुका यावेळी टाळाव्यात? हे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला जाणून घेऊया. बऱ्याच जणांच्या घरात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. घरात वारंवार आर्थिक अडचणी येतात, व्यवसाय अपेक्षित प्रगती होत नाही किंवा घरात सुख समाधान असूनही समृद्धीची कमतरता जाणवते. आणि अशा वेळी देवी लक्ष्मीची पूजा करतात प्रत्येकजण, पण लक्ष्मी मातेच्या 8 स्वरूपांपैकी एक स्वरूप असं आहे जे विशेषतः समृद्धी, प्रतिष्ठा, वैभव आणि आर्थिक परिस्थितीशी जोडले जातात, आणि ते म्हणजे गजलक्ष्मी. कोण आहे तर लक्ष्मी मातेच्या 8 प्रमुख रूपांपैकी एक म्हणजे गजलक्ष्मी. यांना अष्टलक्ष्मी असे देखील म्हणतात. या अष्टलक्ष्मी कोण आहेत तर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, आदिलक्ष्मी आणि गजलक्ष्मी. यापैकी गजलक्ष्मी हे वैभव आणि राजसन्मानाचे प्रतीक मानले जातात. म्हणजे काय तर हत्ती गजलक्ष्मीच्या प्रतिमेस देवी कमळावर विराजमान असते आणि तिच्या दोन्ही बाजूंना 2 हत्ती सुवर्ण कलशातून जलाभिषेक करत असतात. आता ही प्रतिमा तुम्ही बघितलीच असेल. हिंदू परंपरेत हत्ती हे सामर्थ्य, स्थैर्य, धैर्य आणि राजवैभवाचं प्रतीक मानले जातात. आणि प्रत्येक वेळी कोजागिरीला, दिवाळीला किंवा विशेष लक्ष्मीपूजनाच्या वेळी गजलक्ष्मीची पूजा केली जाते. आता तुमच्या घरात सुद्धा या 2 गजमूर्ती असतील तर लक्षात ठेवा, या पितळेच्या असावेत, तांब्याच्या असावेत किंवा चांदीच्या असावेत. पण धार्मिक परंपरेत पितळ आणि चांदीच्या मूर्तीला पूजेसाठी लोकप्रिय मानले जातात. मातीची मूर्तीसुद्धा धार्मिकदृष्ट्या पूजेला मानली जाते. श्रद्धा आणि त्या मूर्तीची नियमित पूजा, फार मोठी मूर्ती घेण्यापेक्षा व्यवस्थित पूजा करता येईल अशी मूर्ती निवडून अधिक योग्य मानल्या जातात. देवी लक्ष्मीची मूर्ती आणि त्या बाजूला 2 हत्ती असेल अशी प्रतिमा तुमच्याकडे असेल तर उत्तम. पण अनेक परंपरेनुसार ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा या गजलक्ष्मीसाठी शुभ मानल्या जातात. उत्तर दिशा ही कुबेराची संबंधित दिशा मानली जाते. ईशान्य दिशा ही सुद्धा देवस्थानासाठी पवित्र मानली जाते. म्हणूनच अनेक जण तिला त्या ठिकाणी ठेवण्यास प्राधान्य देतात. जर देवघर असेल तर मोठी देवघरात व्यवस्थापित पूजा करावी. काही घरांमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस गजलक्ष्मीचे चित्र लावण्याची प्रथा आहे की सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. मात्र घरातील उपलब्ध जागा यानुसार तुम्ही ती व्यवस्था करू शकता किंवा यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सुद्धा सल्ला तुम्ही घेऊ शकता. आता लक्ष्मी सहज म्हणजे हत्तीची प्रतिमा सुद्धा सोबत असेल तर दररोज त्याची पूजा करणे आवश्यक आहे. दररोज सकाळी स्वच्छ स्नान करून देवघर स्वच्छ करून गजलक्ष्मी समोर तुपाचा दिवा नियमितपणे लावावा. आपण तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. धूप आणि अगरबत्ती दाखवावी. फुले अर्पण करावीत. कमळ उपलब्ध असेल तर उत्तम, नसल्यास कोणत्याही स्वच्छ आणि ताजी फुलं घ्यावीत आणि ती अर्पण करावीत. नैवेद्य दाखवावा. शुक्रवारी विशेष पूजा करण्याची प्रथा आहे. आपल्यात शुक्रवारी लक्ष्मी अष्टोत्तर, शतनामावली, श्रीसूक्तम, कनकधारा स्तोत्रम किंवा महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करू शकता. काही जण फक्त गजलक्ष्मी मंत्राचा जपसुद्धा करतात. तर हा मंत्र पुढील प्रमाणे आहे: ओम श्रीं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. तर असा जप करताना शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त असणे महत्त्वाचे मानले जाते. तर अशा प्रकारे आपण गजलक्ष्मीची पूजा करू शकता. आता तुमच्याकडे 2 हत्तींची प्रतिमा असेल तर हे शुभ मानलं जातं. त्यांची सोंड वरती असावी की खाली आणि त्याचं काय प्रतीक आहे, त्याची पूजा करावी का, हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहूया. गज म्हणजे हत्ती. भारतीय संस्कृतीत ऐश्वर्य, स्थैर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रात तसेच धार्मिक परंपरेनुसार प्रतिमेला महत्त्व आहे. मात्र फक्त गजमूर्ती ठेवली म्हणून घरात लक्ष्मीचा प्रवेश निश्चित होतो असा कोणताही शास्त्रोक्त दावा नाही. मात्र लक्ष्मी प्राप्ती ही स्वच्छता, सदाचार, दान, देवपूजा, परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक वातावरण यांच्याशी जोडली जाते. मग घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी या गजमूर्तीची कशी मदत मिळते तर स्थैर्य, धैर्य आणि कुटुंबातील एकोपा वाढवण्यासाठी हे प्रतीक मानलं जातं. व्यवसायात आपली प्रतिष्ठा, प्रगतीस प्रतीक म्हणून सुद्धा या मूर्ती ठेवल्या जातात. गजलक्ष्मीचे स्वरूप असल्यास धनसमृद्धीचा शुभ प्रतीक सुद्धा बनले जाते. आता ही मूर्ती मुख्य प्रवेशद्वाराजवळ जोडीने ठेवावी असे म्हणतात. स्वतंत्र पूजा करणे आवश्यक आहे का तर नाही, परंतु जी गजलक्ष्मी स्वरूपात असेल, जसं की आधी सांगितलं
सांगितलं, महालक्ष्मीवर 2 हत्ती अभिषेक करताना अशी प्रतिमा असेल तर त्याची पूजा करावी. तर साधी गजमूर्ती असेल तर त्याच्यावरती हळदी-कुंकू व्हावं. अर्पण हळदी-कुंकू, धूप, दीप लावू शकता आणि त्याचसमोरच तुपाचा दिवा देखील लावू शकता. हे मंत्राचा जप करू शकता, ज्यामध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. पितळेची सर्वाधिक शुभ मानली जाते मूर्ती समृद्धी, स्थैर्य आणि वास्तुदोष शमनाचा प्रतीक आहे. शिवाय या कार्यासाठी सुद्धा उत्तम मानली जाते. त्यामुळे आर्थिक वाढ होते, मानसिक शांतता मिळते आणि सौभाग्यासाठी तर शुभ मानली जाते. ही मूर्ती तिजोरीमध्ये देवघरात ठेवण्यासाठी योग्य मानली जाते. बरोबर पंचधातूंची मूर्ती सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकता, ज्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत शुभ मानली जाते. पूजा घरासाठी सुद्धा ही उत्कृष्ट पर्याय आहे. त्याचबरोबर लाकडाच्या सुद्धा गजमूर्ती असतात, ज्या नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेचा प्रतीक आहे. आपण घराच्या सजावटीसाठी लाकडाच्या गजमूर्ती घेऊ शकता. त्याचबरोबर दगडाच्या सुद्धा त्यांच्या मूर्ती असतात. स्थैर्य, धैर्य आणि मजबूतीचं प्रतीक मानले जातात किंवा मोठ्या घरांसाठी वापरतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या गजमूर्तीचं सोंड वर असावं की खाली? तर सर्वाधिक शुभ मानली जाणारी वर असलेली गजमूर्ती शुभ मानली जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि शुभ संधीचं प्रतीक म्हणून सुद्धा या मूर्ती घरात ठेवाव्यात, ज्यामुळे घरात उत्साह निर्माण होतो. घरामध्ये मुख्य प्रवेशद्वार किंवा हॉलमध्ये या मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानलं जातं. ज्या मूर्तींची सोंड खाली असेल तर ती मूर्ती अशुभ नसते, पण यामुळे काय होतं, संयम आणि स्थैर्याचं प्रतीक या मूर्तींना मानलं जातं. आर्थिक नियोजनाचं प्रतीक आहे. मानसिक शांती आणि गंभीरता दर्शवणाऱ्या या मूर्ती आहेत. ध्यान किंवा अभ्यासाच्या जागेसाठी या सर्वोत्तम मान्य झाल्या आहेत. आता गजांची जोडीच का ठेवतात, तर पती पत्नीतील समन्वय साधण्यासाठी, कुटुंबातील ऐक्य, संरक्षण, शुभत्व आणि सौभाग्य टिकून राहण्यासाठी गजांची जोडी ठेवावी असे म्हणतात. आता ही विशेषतः मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावी, जी आतल्या बाजूला ठेवावी. हॉलमध्ये, ऑफिसच्या टेबलवर उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवावी. त्याचबरोबर गजलक्ष्मीच्या प्रतिमेबरोबर असेल तर पूजा घरात ठेवावी. आता जर तुम्हाला लक्ष्मी कृपेचं प्रतीक म्हणून ठेवायचे असतील तर 2 गजांची महालक्ष्मीचा अभिषेक करत असलेली मूर्ती सर्वाधिक शुभ मानली जाते. त्याचबरोबर गजमूर्तीसुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकता, कारण वास्तुशास्त्रानुसार आणि पारंपरिक श्रद्धेनुसार पितळेची किंवा चांदीची सोंड वर केलेली मूर्ती घरामध्ये ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र यामुळेच धनलाभ निश्चित होतो. हे प्रतीक श्रद्धा, सकारात्मकता आणि सांस्कृतिक प्रतीक याचा भाग म्हणून हे पाहावे. त्यासोबतच सदाचार, परिश्रम आणि नियमित पूजेलाही तितकंच महत्त्व दिले जाते. मग तुमच्या घरामध्ये सुद्धा या गजलक्ष्मी आहेत का? नसतील तर त्या नक्कीच आणा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.